Hello. In last two part, I am discussed the second chapter of pharmacology and toxicology, that is route of administration of drug. In first part, I was discussed the definition and classification of route of administration, and in second part, I was discussed the first enteral route. In enteral, first oral, second sublingual, and third enema. And second main part, that is parental. In parental there are two types: first injection and second inhalation. In injection there are 8 types. First, intravenous route was discussed in last part. So in this part I am going to discuss about second type of injection, that is intramuscular route. So first, upon the definition of intramuscular route. इंट्रामस्क्युलर मीन्स ड्रग इज इंजेक्टेड इन टू दी मसल्स. जो पण ड्रग आहे तो मसल्समध्ये इंजेक्ट केला जातो, त्याला इंट्रामस्क्युलर रूट्स असं म्हणतात. नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्रामस्क्युलर रूट. फर्स्ट ॲडव्हान्टेज, माइल्डली रिटर्न, सस्पेन्शन्स, कोलाइट्स अँड इंजेक्शन्स विथ इन्सोल्युबल ऑइली बेसिस कॅन बी ॲडमिनिस्टर्ड इन दिस रूट. तर या रूटमध्ये आपण माइल्डली रिटर्न, जे थोड्या प्रमाणात इरिटेशन प्रोड्यूस करतात असे ड्रग, त्याच्यानंतर सस्पेन्शन्स, जे सस्पेन्शन्स असतात ते आपण या रूटने देऊ शकतो. नंतर कोलाइड्समध्ये थोड्या प्रमाणात पार्टिकल्स असतात, कोलाइड्स या रूटने देऊ शकतो. आणि इंजेक्शन विथ इन्सोल्युबल ऑइली बेसिस, असे इंजेक्शन जे कसे असतात, ऑइली बेसिसमध्ये बनवलेले असतात, इन्सोल्युबल ऑइली बेसिसमध्ये बनवलेले असतात, ते आपण या रूटने ॲडमिनिस्टर करू शकतो. मग म्हणजेच हा रूट आपण माइल्ड इरिटंट, जे इरिटेशन प्रोड्यूस करतात अशा ड्रगसाठी, सस्पेन्शनसाठी, कोलाइडसाठी आणि इन्सोल्युबल ऑइली बेसिस इंजेक्शनसाठी पण यूज करू शकतो. तसंच जर आपण इंट्राव्हेनसमध्ये पाहिलं तर आपण फक्त त्याच्यामध्ये जे पण ॲक्वेस सोल्युशन आहेत तेच फक्त ॲडमिनिस्टर करू शकत होतो. तर त्याच्या कम्पेअरमध्ये याच्यामध्ये आपण माइल्ड रिटर्न, सस्पेन्शन, कोलाइड्स, नंतर नॉन ॲक्वेस सोल्युशन्स पण देऊ शकतो थोडक्यात. नंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेज, दिस रूट ऑल्सो इन्शुअर्स युनिफॉर्म अँड स्लो ॲब्सॉर्प्शन. तर या रूटचं जे ॲब्सॉर्प्शन ते युनिफॉर्म असतं, ॲब्सॉर्प्शन होतं, बट देअर इज स्लो ॲब्सॉर्प्शन. जे पण ॲब्सॉर्प्शन आहे ते कसं आहे, हळूहळू स्लो इफेक्ट दाखवतो, कारण त्याच्यामध्ये जे पण ड्रग असतात त्यांची जी सोल्युबिलिटी असते ती कशी असते, कमी असते. त्याची सोल्युबिलिटी कमी असते म्हणून ॲब्सॉर्प्शन हळूहळू होतं आणि त्याच्यामुळे ते ॲब्सॉर्प्शन पण युनिफॉर्म होतं. आणि त्याचबरोबर आपण जे पण पेनिसिलिन सोल्युशन्स आहेत त्या आपण याच्यामध्ये इंट्रामस्क्युलरली देतो. पेनिसिलिन अँटीबायोटिक जे पण आहेत ते इंट्रामस्क्युलरली दिले जातात. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस. So first disadvantages, if proper care is not taken, there is possibility of injury to nerves. जर व्यवस्थित प्रिकॉशन्स नाही घेतल्या, व्यवस्थित केअर नाही घेतली इंजेक्शन द्यायच्या वेळेस, तर त्यावेळेस जिथं आपण इंजेक्शन देतोय तिथे नर्वला काय होऊ शकतं, इंजुरी होऊ शकते, जखम होऊ शकते. म्हणजे ज्यावेळेस पण इंजेक्शन देतात डॉक्टर इंट्रामस्क्युलरली, तर त्यावेळेस काय करतात, तिथला जो पण एरिया तो फर्स्टली स्टेरिलाइज करून घेतात आणि नंतर तिथे काय केलं जातं, इंट्रामस्क्युलरली इंजेक्शन दिलं जातं. नेक्स्ट, इंजेक्टेड ड्रग मे प्रोड्यूस लोकल पेन अँड ॲब्सेस फॉर्मेशन. जो ड्रग इंजेक्ट केला तिथं मे बी एक तर पेन होऊ शकतो किंवा ॲब्सेस फॉर्मेशन होऊ शकतो. लोकल पेन मीन्स तिथं दुखू शकतो, किंवा ॲब्सेस फॉर्मेशन मीन्स देअर इज अ पिंपल टाईप ऑर स्वेलिंग. एक तर पिंपल टाईप दिसू शकतं किंवा तिथं स्वेलिंग होऊ शकते. सो दिस इज सेकंड डिसॲडव्हान्टेजेस. इंजेक्टेड ड्रग मे प्रोड्यूस लोकल पेन अँड ॲब्सेस फॉर्मेशन. थर्ड, टोटल व्हॅल्यूम ऑफ ड्रग इंजेक्टेड इज रिस्ट्रिक्टेड अप टू 10 ml. तर जास्तीत जास्त आपण 10 ml पर्यंतच जे पण व्हॅल्यूम आहे ड्रगचं ते तेवढंच 10 ml पर्यंत देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त देऊ नाही शकत. 0 to 10 ml पर्यंतच व्हॅल्यूम आपण बॉडीमध्ये इंजेक्ट करू शकतो. सर्टन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स नीड मोर टाईम फॉर ॲब्सॉर्प्शन ॲज कम्पेअर टू ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. असे काही ड्रग आहेत की जे इंट्रामस्क्युलरली ॲडमिनिस्टर केल्यानंतर त्यांना त्याचं ॲब्सॉर्प्शन व्हायला ओरल रूटपेक्षाही जास्त टाईम लागतो. म्हणजे आपण पाहिलं ओरल रूटचं जे पण ओरली आपण टॅबलेट घेतल्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन असतं ते खूप स्लो असतं ॲज कम्पेअर टू पॅरेंटल्स. पण तसंच इंट्रामस्क्युलरमध्ये असे काही ड्रग आहेत की त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं आहे, ओरल रूटपेक्षा पण हळूहळू होतं. सो दिस इज लास्ट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्रामस्क्युलर रूट. सो फर्स्ट इज, इफ प्रॉपर केअर इज नॉट टेकन देर इज पॉसिबिलिटी ऑफ इंजुरी टू नर्व्स. जर प्रॉपर केअर नाही घेतली तर नर्वला इंजुरी होऊ शकते. सेकंड, इंजेक्टेड ड्रग मे प्रोड्यूस लोकल पेन अँड ॲब्सेस फॉर्मेशन.
ड्रग इंजेक्ट केल्यानंतर लोकल पेन होऊ शकतो, ज्या एरियावरती इंजेक्शन दिलं तिथं पेन होऊ शकतं किंवा ॲप्सस फॉर्मेशन म्हणजे स्वेलिंग वगैरे होऊ शकतो. थर्ड डिसॲडव्हान्टेज, टोटल व्हॉल्यूम ऑफ ड्रग इंजेक्टेड अप टू रेस्ट्रिक्ट अप टू 10 ml. 10 ml पर्यंतच आपण इंजेक्शन व्हॉल्यूम काय करू शकतो, इंजेक्ट करू शकतो इंट्रामस्क्युलरली. आणि जे पण लास्ट डिसॲडव्हान्टेजेस, इंट्रामस्क्युलर असे काय काय ड्रग आहेत की त्यांचं ॲब्सॉर्प्शन खूप स्लो आहे ॲज कम्पेअर टू त्याच्यापेक्षाही ओरल रूटपेक्षाही स्लो आहे. सो दिस इज लास्ट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्रामस्क्युलर रूट. Next route of in parenteral, next route that is the intradermal. Intradermal means dermal, epidermal, dermis, epidermis, subcutaneous. These are the layers of skin. So drug is injected outer layer of skin. In this route drug is injected outer layer of skin. जी पण स्किनची आउटर लेअर आहे, वरची लेअर आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, ड्रग इंजेक्ट केला जातो. स्मॉल क्वांटिटी ऑफ ड्रग कॅन बी ॲडमिनिस्टर अँड इंजेक्शन इज पेनफुल. तर या रूटमध्ये आपण खूप कमी प्रमाणात ड्रग इंजेक्ट करू शकतो, कारण आपण एकदम वरच्या लेअरमध्ये इंजेक्ट करतो आहे, स्किनच्या एकदम आउटर लेअरमध्ये ड्रग इंजेक्ट करतो आहे. त्याच्यामुळे ड्रगची क्वांटिटी असते ती खूप कमी प्रमाणात असते आणि जे इंजेक्शन असतं ते पेनफुल असतं, पेन होतो इंजेक्शन दिल्यानंतर. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल BCG वॅक्सिन, जे पण BCG वॅक्सिन आहे ते BCG वॅक्सिन आपण इंट्राडर्मली देतो आणि ते TBच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतात. BCG वॅक्सिन इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस. नेक्स्ट स्मॉल पॉक्स वॅक्सिन. पॉक्स वॅक्सिन आहे ते इंट्राडर्मल देतो. पेनिसिलिन देतो अँटीबायोटिकमध्ये. आणि ATS अँटी टिटॅनस सिरम. हे दिस 4 ड्रग्ज आर गिव्हन बाय इंट्राडर्मल रूट. नेक्स्ट इंट्रापेरिटोनियल. ड्रग इज इंजेक्टेड इंटू पेरिटोनियल कॅव्हिटी. ड्रग कुठे इंजेक्ट केला जातो तर पेरिटोनियल कॅव्हिटी. पेरिटोनियल कॅव्हिटी डायग्राममध्ये दिसते पहा, जो पण स्टमकचा पार्ट असतो त्याला पेरिटोनियल कॅव्हिटी असं म्हणतात. ते पेरिटोनियल कॅव्हिटी असतं. मग ड्रग त्या कॅव्हिटीमध्ये पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये इंजेक्ट केलेला असतो. इट इज प्रिफर्ड व्हेन लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड रिप्लेसमेंट फ्लुइड्स आर नीडेड. मग हे कधी यूज केलं जातं, त्यावेळेस जास्त प्रमाणात ब्लड रिप्लेसमेंट फ्लुइडची गरज आहे, ब्लड रिप्लेसमेंट करायची जास्तीत जास्त गरज आहे, त्या कंडिशनमध्येच फ्लूइड रिप्लेसमेंट करायची जास्तीत जास्त गरज आहे, त्या कंडिशनमध्येच इंट्रापेरिटोनियल रूट रेफर केला जातो, यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल यूज्ड टू गिव्ह फ्लुइड्स लाईक ग्लुकोज सलाईन सोल्युशन टू इन्फंट्स. लहान मुलांना ग्लुकोज सलाईन सोल्युशन देण्यासाठी हा रूट यूज केला जातो. नेक्स्ट इंट्राथिकल मीन्स इंट्रास्पायनल. स्पायनल कॉर्डमध्ये किंवा सबॅरॅचनॉइडमध्ये ड्रग इंजेक्ट केलं जातं. याच्यामध्ये ड्रग इज इंजेक्टेड इंटू सबॅरॅचनॉइड्स. ते पण सबॅरॅचनॉइड स्पायनल कॉर्डमध्ये असतं, तिथे हा ड्रग इंजेक्ट केला जातो. रिक्वायर्ड स्ट्रिक्ट असेप्टिक टेक्निक. तर याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्ट असेप्टिक टेक्निक म्हणजे एकदम ज्यावेळेस इंजेक्शन देतात त्यावेळेस एकदम तिथले जे पण एरिया तो क्लीन ठेवला जातो किंवा जो पर्सन आहे त्याची एकदम प्रॉपर केअरफुली ते इंजेक्शन दिलं जातं. यूज इन स्पायनल अनेस्थेशिया अँड ॲक्यूट सायनस इन्फेक्शन. मग हा रूट कोणत्या कंडिशनमध्ये यूज केला जातो तर स्पायनल अनेस्थेशिया देताना, ज्यावेळेस स्पायनल अनेस्थेशिया द्यायचा आहे त्या कंडिशनमध्ये. आणि ॲक्यूट सायनस इन्फेक्शन, ज्यावेळेस इंजरी वगैरे झाली आहे ब्रेनला किंवा स्पायनल कॉर्डला, त्या कंडिशनमध्ये हा रूट काय करतात, यूज करतात. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन इन TB अँड मेनिंजायटिस. जे स्ट्रेप्टोमायसिन ड्रग आहे अँटीबायोटिक, तो ट्युबरक्युलोसिसमध्ये आणि मेनिंजायटिसमध्ये यूज करतात. TB मीन्स ट्युबरक्युलोसिस अँड मेनिंजायटिस मीन्स देअर इज इन्फ्लामेशन टू आउटर लेअर ऑफ ब्रेन दॅट इज ड्युरामॅटर और पॅरामॅटर. जे पण ब्रेनच्या लेअर असतात त्यांना इन्फ्लामेशन झाल्यानंतर त्याला मेनिंजायटिस असं म्हणतात. सो स्ट्रेप्टोमायसिन इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ TB अँड मेनिंजायटिस. इट इज गिव्हन बाय द इंट्राथिकल रूट. इंट्राथिकली काय केला जातो, हा स्ट्रेप्टोमायसिन TBमध्ये आणि मेनिंजायटिसमध्ये दिलं जातं. लोकेशन डायग्राममध्ये दाखवलेले कुठे देतात ते. देअर इज लोकेशन स्पायनल टॅब लोकेशन, त्या ठिकाणी ड्रग इंजेक्ट केला जातो. नेक्स्ट रूट इंट्रा आर्टिक्युलर. ड्रग इज इंजेक्टेड इंटू जॉईंट कॅव्हिटी. इंट्रा आर्टिक्युलर मीन्स जॉईंट कॅव्हिटी. जो पण ड्रग आहे तो जॉईंट कॅव्हिटीमध्ये इंजेक्ट केला जातो. बट दिस इज रिअरली यूज. खूप कमी प्रमाणात हा रूट यूज करतात. अँटी कॅन्सर ड्रग्ज आर गिव्हन फॉर लोकलाइज इफेक्ट. जे पण अँटी कॅन्सर ड्रग आहेत, मेथोट्रेक्झेट म्हणा किंवा विनक्रिस्टिन, ब्लास्टिन्स, दीज आर अँटी कॅन्सर ड्रग्ज. सो दीज अँटी कॅन्सर ड्रग्ज आर
गिवन फॉर लोकलाइज इफेक्ट. लोकलाइज इफेक्ट भेटण्यासाठी एका स्पेसिफिक एरियाचा जर इफेक्ट भेटण्यासाठी काय केलं जातं, अँटी कॅन्सर ड्रग ह्या रूटने दिल्या जातात इंट्राआर्टिक्युलरली. फॉर एक्झाम्पल हायड्रोकॉर्टिसोन इन रुमॅटॉइड आर्थरायटिस. जे पण हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन आहे ते यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये दिलं जातं इंट्राआर्टिक्युलर. Rheumatoid arthritis means there is inflammation in joints. So in that condition, hydrocortisone injection is given by intra-articular route. Next, intramedullary route. Drug is injected into bone marrow. In this route, drug is injected into bone marrow. जे पण bone marrow आहे त्याच्यामध्ये हे इंजेक्शन दिलं जातं. मग त्याच्यामध्ये स्टर्नम अँड टिबिया. मग आता जो स्टर्नम आहे, स्टर्नम दिस इज पार्ट ऑफ रिब्स बिटवीन टू रिब्स. ज्या रिब्स असतात त्याच्यामधला जो पार्ट असतो चेस्टच्या जवळचा, तिथे त्याला स्टर्नम असं म्हणतात. मग जे पण अडल्ट्स आहेत, अडल्ट्सचा स्टर्नममध्ये दिलं जातं. आणि जे पण स्मॉल चाइल्ड आहेत त्यांना टिबियामध्ये किंवा फिमोरमध्ये हे इंट्रामेड्युलरी इंजेक्शन दिलं जातं. Next, this route is used when veins are not available, especially in children and adolescent patients. मग हा रूट कधी यूज करतात, ज्यावेळेस लहान मुलांचे किंवा जे एज्ड पर्सन्स आहेत त्यांच्या वेन्स अवेलेबल नाही आहेत, वेन्स सापडत नाही आहेत, त्या कंडिशनमध्ये इंट्रामेड्युलरी हा रूट यूज केला जातो. सो ड्रग इज इन्सर्टेड स्टर्नम इन अडल्ट. तर अडल्टमध्ये स्टर्नममध्ये हा ड्रग दिला जातो. अँड टिबिया ऑर फिमर इन चाइल्ड. तर चाइल्डमध्ये टिबिया आणि फिमरमध्ये ड्रग दिला जातो. फिमोर मीन्स जे पण गुडघ्याचा वरचा पार्ट त्याला फिमोर म्हणतात. वरचं बोन आहे त्याला फिमोर म्हणतात. आणि जे खालचं बोन आहे गुडघ्याच्या त्याला टिबिया असं म्हणतात. चाइल्डमध्ये टिबिया किंवा फिमोरमध्ये दिला जातो आणि अडल्टला स्टर्नममध्ये ड्रग दिला जातो. दिस इज सीन इन डायग्राम. नेक्स्ट, सबक्युटानियस. लास्ट रूट ऑफ इंजेक्शन that is subcutaneous. ड्रग इज इंजेक्टेड बिलो द स्किन. जो पण ड्रग तो बिलो द स्किन ॲडमिनिस्टर केला जातो, इंजेक्ट केला जातो. स्किनच्या बिलो, ज्या स्किनच्या खालचे लेअर असते त्याला सबक्युटानियस असं म्हणतात. मग काय डायग्राममध्ये दिसतंय 45 डिग्रीचा अँगल आहे, तर त्याने सेकंड लेअरला स्किनच्या बिलो सबक्युटानियसचं टिश्यू तिथे ड्रग इंजेक्ट केला जातो. ड्रग इज इंजेक्टेड बिलो द स्किन, स्किनच्या खाली. सो इन दिस रूट ॲब्सॉर्प्शन इज स्लो, सो प्रोलॉंग ॲक्शन. तर या रूटचं जे पण ॲब्सॉर्प्शन आहे ते खूप स्लो असतं, त्याच्यामुळे त्याची जी ॲक्शन असते ती प्रोलॉंग. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ सबक्युटानियस रूट दॅट इज ॲड्रेनलिन, मॉर्फिन अँड इन्सुलिन. Adrenal is used in the treatment of asthma, morphine is analgesic, and insulin is used in the treatment of diabetes mellitus. Second type of next route inhalation. It is a second type of parenteral, that is inhalation. The drug can be administered as aerosol system or in the form of droplets. तर ड्रग आहे तो एरोझोल सिस्टीममध्ये ॲडमिनिस्टर केला जातो ड्रॉपलेट फॉर्ममध्ये, इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स. जे पण छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत त्याच्या फॉर्ममध्ये एरोझोल सिस्टीममध्ये ड्रग ॲडमिनिस्टर केला जातो. एरोझोल्स आर लिक्विड ऑर सॉलिड पार्टिकल्स विच आर सस्पेंडेड इन एअर फॉर लॉंग टाईम. तर एरोझोल्स हे लिक्विड किंवा सॉलिडचे ड्रगचे पार्टिकल्स असतात, लिक्विड किंवा सॉलिड फॉर्ममध्ये, आणि ते एअरमध्ये सस्पेंड केलेले असतात, एअरमध्ये सस्पेंड केलेले असतात. एका बंद, फॉर एक्झाम्पल परफ्यूम बॉटल. आपण जे पण परफ्यूमची बॉटल यूज करतो किंवा इनहेलर सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अस्थमामध्ये जे इनहेलर यूज करतात, तर त्याच्यामध्ये जे काय केलेलं असतं, जे पण ड्रगचे लिक्विड किंवा सॉलिड फॉर्ममध्ये ड्रॉपलेट्स आहेत ते फक्त सस्पेंड केलेले असतात त्या बंद कंटेनरमध्ये. सो द ड्रग कॅन बी ॲडमिनिस्टर्ड ॲज एरोझोल सिस्टीम इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट फॉर्ममध्ये एरोझोल सिस्टीममध्ये ड्रग ॲडमिनिस्टर केलेला असतो. अँड एरोझोल्स आर लिक्विड आर सॉलिड पार्टिकल विच आर सस्पेंडेड इन एअर फॉर लॉंग टाईम. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनालिन, ब्रोंकाल अस्थमा. तर ॲड्रेनालिन जो ड्रग आहे तो ब्रोंकाल अस्थमामध्ये दिला जातो. ब्रोंकाल अस्थमामध्ये काय काय होतं, तर देअर इज डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वास घ्यायला त्रास होतो. तर त्या कंडिशनमध्ये ॲड्रेनालिन हा एरोझोलद्वारे किंवा इनहेलेशन थ्रू त्या पर्सनला दिला जातो.
Next, advantages of inhalation. First, लार्ज एरिया इज अवेलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी याच्यामध्ये लार्ज एरिया, खूप सगळा एरिया असतो. आपण जे पण ड्रग घेणार आहेत तो नाका थ्रू घेणार आहेत, इनहेल करणार आहेत किंवा तोंडा थ्रू घेणार आहेत. मग घेतल्यानंतर तोंडातून घेतल्यानंतर काय, तो पूर्ण रिस्पायरेटरी सिस्टीममध्ये जातो. मीन्स देअर इज लार्ज एरिया इज अवेलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन इज क्विक. जे पण ॲब्सॉर्प्शन आहे ते खूप लवकर होतं. आता एखाद्या पर्सनला अस्थमामध्ये त्रास होतो, ज्याला अस्थमा आहे त्याला तुम्ही ते इन्हेलर दिलं की काही मिनटातच, काही सेकंदातच त्याला लगेच त्याच्यामध्ये काय होतं, फरक जाणवतो, लगेच इफेक्ट भेटतो. सो ॲब्सॉर्प्शन इज क्विक. सेल्फ मेडिकेशन इज पॉसिबल. इथं सेल्फ मेडिकेशन इज पॉसिबल मीन्स सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन इज पॉसिबल. तुम्ही स्वतः पण इन्हेलर यूज करू शकता. देअर इज नो नीड ऑफ एनी स्किलफुल पर्सन लाईक इंट्राव्हेनस रूट. जसं इंट्राव्हेनस रूटमध्ये किंवा पॅरेंटल्समध्ये एका स्किलफुल पर्सनची गरज असते, तसं इन्हेलेशनमध्ये गरज नाही आहे. ओरल रूटसारखं आपण स्वतः पण काय करू शकतो, ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो किंवा इन्हेलर स्वतः यूज करू शकतो. फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज अवॉइडेड. ड्रग हा लिव्हरमध्ये जात नाही, त्याच्यामुळे फर्स्ट पास जे पण मेकॅनिझम आहे किंवा मेटाबॉलिझम आहे ते काय होतं, अवॉइड होतं. सो दीज 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ inhalation. First is large area is available. Second, absorption is quick. Self medication is possible, and first pass metabolism is avoided. These 4 advantages of inhalation. Second, next disadvantages. First, special apparatus is required. तर या इन्हेलेशनमध्ये स्पेशल ॲपरेटस रिक्वायर्ड असतं. का सगळ्यांनी इन्हेलर पाहिलेलं असतं, जे पण अस्थमामध्ये यूज करतात, तर ते एक स्पेशल टाईपने बनवलेलं असतं. म्हणजे बंद कंटेनर असतं, ते बंद असतं. त्याच्यामध्ये जे पण ड्रॉपलेट्स असतात ड्रगचे ते सस्पेंड केलेले असतात. मीन्स स्पेशल ॲपॅरेटस इज रिक्वायर्ड. तसं आपण जर याच्यामध्ये पाहिलं, ओरल रूटमध्ये जे पण टॅबलेट वगैरे आहेत त्या आपण एकदम सिम्पली याच्यामध्ये पॅक केलेलं असतात, प्लास्टिकमध्ये वगैरे पॅक केलेलं असतात. तसं इथे स्पेशल ॲपरेटस इज रिक्वायर्ड. दिस इज द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इन्हेलेशन. सेकंड, इरिटेशन ऑफ रिस्पायरेटरी ट्रॅक्ट मे बी टेक्स प्लस. म्हणजे रिस्पायरेटरी जे ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये जे रिस्पायरेटरी सिस्टम आहे त्याला इरिटेशन पण होऊ शकतं ड्रगमुळे, ज्यावेळेस आपण इन्हेल करतो त्यावेळेस. कोऑपरेशन ऑफ पेशंट इज रिक्वायर्ड. याच्यामध्ये जो पेशंट आहे त्याने कोऑपरेट केलं पाहिजे. इन्हेल करताना तो ड्रगमध्ये इन्हेल केला पाहिजे, मध्ये ओढला पाहिजे. Means cooperation of patient is required. So these 3 are the disadvantages of inhalation. First is a special apparatus is required. Second, irritation of respiratory tract may takes place. Cooperation patient is required. Last is a local application. Last part of the chapter, that is local application. Drug applied to external surface, the skin and mucous membrane. ड्रग कुठे अप्लाय केला जातो, एक्सटर्नल सर्फेसवरती, बॉडीच्या सर्फेसवरती अप्लाय केला जातो, स्किनवरती किंवा म्युकस मेम्ब्रेनवरती. म्युकस मेम्ब्रेन म्हणजे अल्सर्स वगैरे, जेल्स वगैरे पण याच्यामध्येच येतात. तेव्हा माउथ अल्सर होतं त्यावेळेस तुम्ही जे जेल यूज करतात ते पण लोकल ॲप्लिकेशन्समध्ये येतात. द एक्सटर्नल प्रिपरेशन्स लाईक क्रीम्स, लोशन, सोल्युशन, ऑइंटमेंट्स, सस्पेन्शन, पेस्ट, जेलीज, पावडर्स. आता याच्यामध्ये जे पण एक्सटर्नल फॉर्म्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये क्रीम आहे, पावडर आहे, लोशन आहे, सोल्युशन, ऑइंटमेंट, सस्पेन्शन, पेस्ट, जेलीज, हे जे आहेत सगळे ते लोकल ॲप्लिकेशनचे फॉर्म्युलेशन्स किंवा प्रिपरेशन्स आहेत जे तुम्ही लोकल यूज करता. मग दीज यूज्ड फॉर अँटीसेप्टिक, ॲनालिसिक आणि इम्युलेंट इफेक्ट. हे जे पण आहेत क्रीम्स, लोशन्स, सस्पेन्शन, सोल्युशन, जेलीज, ऑइंटमेंट, पावडर्स, तर हे लोकल used for antiseptic, analgesic and emollient effect. Antiseptic means there is kill or prevent the growth of microorganism. जे पण मायक्रोऑर्गॅनिझम आहेत त्यांना किल करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल इंजुरी झाली किंवा बर्न झाले त्या कंडिशनमध्ये तुम्ही क्रीम यूज करतात. मग कशासाठी, तर टू किल द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम और प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. जे पण मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना किल करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी अँटीसेप्टिक यूज करतात. नेक्स्ट, ॲनाल्जेसिक. ॲनाल्जेसिक मीन्स द ड्रग्ज विच रिलीव्ह द पेन. मग ॲनाल्जेसिक मीन्स ज्यावेळेस तुम्हाला पेन होतं, कुठे पेन झाल्यानंतर तुम्ही तिथे फॉर एक्झाम्पल झेंडूबाम सगळ्यांना माहीत आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला पेन होतं, डोकं दुखतं, त्या कंडिशनमध्ये तुम्ही तिथे अप्लाय करता. मीन्स टू रिलीव्ह द पेन.
इम्युलियंट इफेक्ट मीन्स सॉफ्टनिंग ऑफ स्किन और सॉफ्टनेससाठी यूज करतात. म्हणजे जे पण लोशन्स वगैरे आहेत ते इम्युलियंट इफेक्टमध्ये इम्युलियंट इफेक्ट प्रोड्यूस होण्यासाठी यूज करतात. सॉफ्टनिंग ऑफ स्किनसाठी यूज करतात. मग हे त्याचे काय आहेत यूज आहेत. हे जे पण आपण क्रीम, जेली, लोशन्स, ऑइंटमेंट्स, पावडर्स वगैरे यूज करतो त्याचे यूजच आहेत. आपण ह्या पर्पजसाठी ते फॉर्म्युलेशन्स यूज करतो. अँटीसेप्टिक, अनालिसिक, इम्युलियंट इफेक्ट. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ लोकल ॲप्लिकेशन. फर्स्ट, कन्व्हिनियंट अँड इझी टू अप्लाय. सोयीस्कर आहे, अप्लाय करायला एकदम इझी आहे. पावडर घ्यायची, तोंडाला लावायची सिम्पली, किंवा जर तुम्हाला बर्न झालं तर ते क्रीम घ्यायची आणि त्या एरियावरती, लोकलाइज एरियावरती, एका स्पेशल एरियावरती अप्लाय करायची. सो कन्व्हिनियंट अँड इझी टू अप्लाय. कन्व्हिनियंट, सोयीस्कर आहे आणि अप्लाय करायला पण साधं आहे. अवॉइडन्स ऑफ फर्स्ट पास मेटाबॉलिझम. फर्स्ट पास मेटाबॉलिझम अवॉइड होते कारण तुम्ही एक्सटर्नल यूज करतात. लोअर रिस्क ऑफ साईड इफेक्ट. साईड इफेक्ट पण कमी असतात कारण ते ब्लड सर्क्युलेशनमध्ये जात नाही आहे. ओरली तुम्ही ड्रग घेतला तर तो ॲब्सॉर्ब होतो, नंतर सर्क्युलेशनमध्ये जातो. पॅरेंटरली घेतला तरी पण इट इज डायरेक्टली गोइंग इन टू द ब्लड सर्क्युलेशन. पण लोकल ॲप्लिकेशनमध्ये ब्लड सर्क्युलेशनमध्ये जात नाही, त्याच्यामुळे देअर इज लो रिस्क ऑफ साईड इफेक्ट. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज, मे कॉज स्किन इरिटेशन. काय काय वेळेस स्किनला इरिटेशन होऊ शकतं. दिस इज फर्स्ट डिसॲडव्हान्टेज. सेकंड, पॉसिबिलिटी ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन. काय काय वेळेस ॲलर्जिक रिॲक्शन्स होऊ शकतं. स्वेलिंग होऊ शकतं, रेडनेस होऊ शकतं त्या ड्रगमुळे. पॉसिबिलिटी ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन व्हायची काय असू शकते, ते शक्यता असू शकते. सो दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लोकल ॲप्लिकेशन. So thank you.